हाय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपण सेकंड व्हिडिओमध्ये प्रश्न पहिल्यामधील हे पाहिलं होतं. एका वाक्यात उत्तरे लिहा आणि खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि प्रश्न क्रमांक दुसरा, खालील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा. याची आपण उत्तरे पाहिले होते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा हा प्रश्न आपण आज पाहणार आहोत. आपण यापुढील राहिलेला स्वाध्याय तो पाहूया. तर आधी जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर बघा, प्रश्न पहिला झालेला आहे. तर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा, खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तर यामधील प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या व्यवस्थापनास खेळत्या भांडवलाचे आकारमान निश्चित करावयाचे आहे. तर यामधील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहायचे आहे. तर याच्यामधील असा आहे, सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने कमी खेळत्या भांडवलाची गरज आहे की जास्त. तर याचं आन्सर सार्वजनिक उपयुक्तता सेवा. याचा आन्सर लिहा. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ ही सार्वजनिक उपयुक्तता सेवा संस्था आहे. या सार्वजनिक उपयुक्तता सेवा संस्थेमध्ये ग्राहकाकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्यामुळे त्याला खेळत्या भांडवलाची गरज अत्यंत कमी असते. नंतर दुसरा प्रश्न तिसऱ्यामधील पहिल्या प्रश्नामधील ब, सार्वजनिक उपयुक्तता सेवा असल्याने स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे का? तर याचं उत्तर, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ ही सार्वजनिक उपयुक्तता सेवा संस्था आहे. यामुळे या संस्थेला स्थिर मालमत्ता मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. यासाठी अशा संस्थेला स्थिर भांडवल फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. नंतर प्रश्न पहिल्यामधील क, आपल्या दैनंदिन जीवनात नजरेस येणाऱ्या एखाद्या सार्वजनिक उपयुक्तता सेवेचे उदाहरण लिहा. तर याचं उत्तर, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम ही सार्वजनिक उपयुक्तता सेवा संस्था आहे. ही संस्था संपूर्ण मुंबई शहरात विद्युत पुरवठा करते व सार्वजनिक परिवहन सेवा देते. तर आपण प्रश्न तिसऱ्यामधील पहिला हा प्रश्नाचे आन्सर पाहून झालेले आहे. नंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा, कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याच्या विचारात आहे. नवीन यंत्रसामग्री खरेदीच्या शक्यतेचे मूल्यांकन केले तर त्याची किंमत सुमारे 2 कोटी इतकी आहे. किंवा भाडे तत्वावर जुन्या यंत्रसामग्रीचा पर्याय उपलब्ध आहे. तर यामधील प्रश्न दुसऱ्यामधील यंत्रसामग्री ही कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे याचे उत्तर आपण पाहणार आहोत. तर बघा, तर यंत्रसामग्री ही कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे? तर यंत्रसामग्री ही कंपनीची स्थिर मालमत्ता आहे. मग नंतर ब, यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरले जाणारे भांडवल हे स्थिर भांडवल आहे की खेळते भांडवल? याचे उत्तर, यंत्रसामग्री खरेदीसाठी वापरले जाणारे भांडवल हे स्थिर भांडवल आहे. नंतर क, व्यवसायाचे आकारमान स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करते. याचा आन्सर व्यवसायाचे आकारमान हे स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करते. जर व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय करण्यासाठी प्रस्थापित आली असेल तर त्या व्यवसाय संस्थेची स्थिर भांडवलाची आवश्यकता ही लहान प्रमाणावरील व्यवसाय करणाऱ्या व्यवसाय संस्थेपेक्षा फार जास्त मोठी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसरा हा आपला पाहून झालेला आहे. नंतर आपण प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा हा पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला,
स्थिर भांडवल व खेळते भांडवल याच्यातील फरक स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, स्थिर भांडवल व खेळते भांडवल तर बघा, स्थिर भांडवलामध्ये अर्थ एकूण भांडवलाचा जो भाग जमीन, इमारत, उपकरणे इत्यादी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवला जातो, भांडवलाच्या त्या भागाला स्थिर भांडवल असे म्हणतात. तर खेळते भांडवल याचा अर्थ रोख रक्कम, अल्प मुदतीच्या प्रतिभूती, उधार मालाचे येणारे मूल्य, मालसाठा इत्यादी सारख्या अल्प मुदतीच्या मालमत्तेत कंपनीने केलेल्या गुंतवणुकीस खेळते भांडवल असे म्हणतात. नंतर 2. स्वरूप स्थिर भांडवल. स्थिर भांडवल व्यवसायात दीर्घकाळापर्यंत कायमस्वरूपी राहते. ते भांडवल किमान 1 वर्षापेक्षा जास्त काळ व्यवसायात राहते. व खेळते भांडवलाचे स्वरूप. खेळते भांडवल व्यवसायात अल्प काळापुरतेच राहते. ते भांडवल व्यवसायात अभिसारित म्हणजेच फिरत होत राहते. नंबर 3. कारण. स्थिर भांडवलाचे कारण. स्थिर भांडवलाची रक्कम ही जमीन, इमारत, यंत्रे, उपकरणे इत्यादी सारख्या स्थिर मालमत्तेत गुंतवली जाते. त्याचा वापर नवीन वस्तू अथवा सेवा उत्पादित करण्यासाठी केला जातो. खेळते भांडवल याचे कारण. खेळत्या भांडवलाची रक्कम ही मालसाठा, रोख रक्कम, उधारीच्या विक्रीचे मूल्य इत्यादी सारख्या अल्प मुदतीच्या मालमत्तेत गुंतवली जाते. त्याचा वापर नवीन वस्तू व सेवा याचे उत्पादन करण्यासाठी केला जातो. नंतर 4. स्त्रोत. स्थिर भांडवलाचे स्त्रोत. भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे इत्यादीची विक्री करणे व वित्त संस्थांकडून दीर्घ मुदतीची कर्जे घेणे इत्यादी मार्गाने स्थिर भांडवलाची उभारणी कंपनी करत असते. 4. स्त्रोत. खेळते भांडवलाचे स्त्रोत. वित्त संस्थांकडून अल्प मुदतीची कर्जे घेणे, सार्वजनिक ठिकाणी स्वीकारणे, व्यापारिक कर्जे घेणे, ग्राहकांकडून आगाऊ रक्कम स्वीकारणे इत्यादी भागांनी कंपनी खेळत्या भांडवलाचा उभारणी करीत असते. नंबर 5. गुंतवणूकदारांचे ध्येय. तर स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूकदाराचे ध्येय. भविष्यामध्ये अपेक्षित नफा कमावण्याच्या ध्येयाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलामध्ये आपले पैसे गुंतवतात. तर खेळते भांडवलाचे ध्येय. त्वरित परतावा प्राप्त करण्याच्या ध्येयाने गुंतवणूकदार खेळत्या भांडवलात आपले पैसे गुंतवतात. नंबर 6. जोखीम. स्थिर भांडवलामध्ये तुलनात्मकदृष्ट्या स्थिर भांडवलातील गुंतवणूक जास्त जोखमीची असते व खेळते भांडवल तुलनात्मकदृष्ट्या खेळत्या भांडवलातील गुंतवणूक कमी जोखमीची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला फरक स्पष्ट करून पाहून झालेला आहे. नंतर प्रश्न क्रमांक 5. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. भांडवल संरचनेचा अर्थ स्पष्ट करा व त्याचे घटक सांगा. हा जो प्रश्न आहे तो आपल्या चॅप्टरमध्ये आहे, पण या सिलेबसमध्ये हा वगळलेला पाठामधील प्रश्न आहे. तर आपण हा प्रश्न पाहणार नाहीत. थोडक्यात हा प्रश्न आपण पाहूयात. तर भांडवल संरचनेचा अर्थ स्पष्ट करा. भांडवल संरचनेचा अर्थ व्याख्या इथे लिहा. R.H. व्हेसल. उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी. जॉन एच. हॅम्प्टन. संस्थेची भांडवल संरचना म्हणजेच कर्ज व समहक्क भाग या दोन प्रतिभूतीमधील संबंध, ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करतो. अशा प्रकारे भांडवल संरचना ही मालकीचा निधी व कर्जाऊ निधी यापासून तयार होते. मालकीच्या निधीमध्ये भाग भांडवल आणि राखीव व अतिरिक्त निधीचा समावेश होतो, तर कर्जाऊ निधीमध्ये कर्ज रोखे तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज यांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो सिलेबसमधील तुमच्या पेपरमध्ये येणार नाही. तर आपण थोडक्यामध्ये भांडवल संरचनेचे घटक पाहूया. पहिला घटक समहक्क भाग भांडवल. दुसरा अग्रहक्क भाग भांडवल. तिसरा प्रतिधारण संचयी नफा. आणि 4. कर्जाऊ भांडवल. हे भांडवल संरचनेचे घटक आहेत. नंतर दुसरा प्रश्न पाहूया. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे 4 घटक लिहा.
तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचे उत्तर. तर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक पाहूयात. या प्रश्नामध्ये कोणतेही 4 घटक लिहा असे म्हटले आहे. तर आपण यापैकी कोणतेही 4 घटक लिहू शकता. तर आपल्याला हे 4 मुद्दे सविस्तर वर्णनासहित अपेक्षित असतात. म्हणून याचे आन्सर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. 1. व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप. उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात ट्रेडिंग बिझनेस मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज नसते. 2. व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते, कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. नंतर 3. व्यवसायाची व्याप्ती. एखाद्या व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केल्या जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. 4. भाडेतत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्त्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये कोणतेही 4 घटक लिहा असे म्हटले आहे. तर आपण 4 किंवा 5 हे सविस्तर असं उत्तर लिहायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय व संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या नीतीचे आधार असणारे 2 निर्णय नमूद करा असे इथे म्हटले आहे. तर याचे उत्तर पाहूया. तर प्रश्न 5व्या मधील आपण शेवटचा आन्सर पाहत आहोत 3. तर याचे आन्सर बघा. अर्थ. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे संस्थात्मक निधीचे योग्य व्यवस्थापन होय. भांडवल उभारणे व त्याचा योग्य विनिमय करणे अशा कृतींशी संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा संबंध असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजेच वित्त उभारणी करणे व त्याचा व्यवसायात कार्यक्षम व प्रभावी उपयोग करणे होय. संस्थात्मक वित्त व्यवस्था ही व्यवसायातील विविध कार्यांना वित्त पुरवठा करते. संस्थेच्या प्रकल्पांना निधी पुरवणे, भांडवल संरचना तयार करणे व गुंतवणुकीचे निर्णय घेणे यांच्याशी संबंधित असते. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार, भांडवली बाजारपेठ इत्यादींचा सखोल अभ्यास अंतर्भूत आहे. भांडवल निर्मिती व विदेशी भांडवल यातही समावेश करण्यात आला आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय संस्था व बँका महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तर संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे हे पाहून झाले. आता आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या नीतीचे आधार असणारे निर्णय नमूद करूया. तर विद्यार्थी मित्रांनो तर नीतीचे आधार असणारे निर्णय. व्यावसायिक. पहिला, वित्तीय निश्चितीचा निर्णय. व्यावसायिक संस्थेला भांडवल बाजारात प्रवेश करून आपल्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी उभारण्याचा पर्याय उपलब्ध असतो. वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हणजे उपलब्ध वित्त पर्यायातून योग्य वित्तीय स्रोत निवडणे, याबाबत योग्य तो निर्णय घेणे होय. व्यवसाय संस्थांना व कंपन्यांना भांडवल बाजारात प्रवेश करून आवश्यक तो निधी उभारणीसाठी समहक्क भागांची विक्री करणे अथवा कर्जाऊ प्रतिभूतींची विक्री करणे पर्याय उपलब्ध असतात. तसेच त्यांना आम जनतेस कर्ज रोख्यांची विक्री करून व त्यांच्याकडून मुदतीच्या ठेवी स्वीकारून बँकांकडून वित्त संस्थांकडून कर्ज घेऊन व्यवसायाला लागणारा निधी उभारण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या संदर्भात वित्त व्यवस्थापकास व्यवसाय संघटनेत अथवा कंपनीमध्ये योग्य भांडवल उभारणी झाली का, भांडवलाची उभारणी केल्यावर कंपनीकडे पुरेसे भांडवल उपलब्ध झाले आहे का,
भांडवल संरचनेत समहक्कांचे भांडवल व कर्जाऊ भांडवल यांचे योग्य मिश्रण झाले आहे का याची खात्री करावी लागते. थोडक्यात, वित्त व्यवस्थापनाचा निर्णय जो व्यवसाय संघटनेत अथवा कंपनीमध्ये योग्य भांडवलीकरण झाले आहे या बाबींची खात्री देतो. त्यास निर्णयास वित्तीय निश्चितीचा निर्णय असे म्हणतात. दुसरा, वित्त गुंतवणुकीचा निर्णय. जेव्हा कंपनीला भांडवल बाजारात वित्त उभारणीचे विविध पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा वित्त व्यवस्थापकाला उपलब्ध निधीचा योग्य व सुव्यवस्थित वापर करून व विवेकशील गुंतवणूक करून व्यवसायाच्या मालकांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणे याबाबत निर्णय घ्यावे लागतात. याप्रमाणे वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे व्यवसाय संघटनेने अथवा कंपनीने उभारलेल्या निधींचा व्यवसायात योग्य व पद्धतशीर वापर करून व्यवसाय संघटनेच्या मालकांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देणे याबाबत घेतलेले निर्णय होय. याचा संबंध योग्य मालमत्ता निवडणे व त्यात उपलब्ध निधीची गुंतवणूक करणे यांच्याशी असतो. व्यवसाय संघटनेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागते. भांडवल मूल्याचे मोजमाप केल्यावर व त्याचे मूल्य समजल्यावर व्यवसाय संघटना भांडवलावरील परतावा भांडवल मूल्यापेक्षा जास्त होईल अशा तऱ्हेने उपलब्ध निधीचा वापर करू शकते. अशा प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी निधी प्राप्त करणे व त्याचा व्यवसायात पद्धतशीरपणे व यशस्वीरित्या वापर करणे यालाच गुंतवणुकीचा निर्णय अथवा भांडवली अर्थसंकल्प असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 5 थोडक्यात उत्तरे लिहा यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. यापुढील प्रश्न क्रमांक 6 खालील विधाने सकारण स्पष्ट करा. हा व्हिडिओचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद.